3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंटची. पहिली काय आहे? एंडोस्पर्म ट्रिपल थ्रेट म्हणतो आपण त्याला. नंतर पहिला आहे न्यूक्लियर डिव्हिजन. कसं आहे? मोस्ट कॉमन आहे. तर भरपूर साऱ्या प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे सेल्युलर आहे. कसं आहे? लेस कॉमन आहे. खूप कमी फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर तिसरं कसं आहे? हेलोबिल आहे. हे कसं आहे? इंटरमिजिएट आहे. ठीक आहे ना? कुठं मिळतं, कुठं मिळत नाही. पहिलं आहे एम्ब्रियो सॅक दिसतोय आपल्याला. ठीक आहे ना? याच्या आधी आपण काय पाहिलं होतं? एक एम्ब्रियो सॅक पहिली स्टेपमध्ये पाहिला होता. त्याच्यामध्ये काय फक्त एक पी-एन म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पाहिला होता. त्याच्यानंतर काय झालं होतं? त्याचं डिव्हिजन झालं आणि आपल्याला 2 सेल पाहायला मिळाले. ठीक आहे ना? 2 सेल पाहायला मिळाले. यांचं काय झालं? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झालं. फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झालं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे काय झाले? न्यूक्लियस फॉर्म झाले. न्यूक्लियस फॉर्म झाले आणि आतमधला जो व्हॅक्यूल होता, व्हॅक्यूलने काय केलं? न्यूक्लियसला पुश केलं कुठे? तर पेरिफेरीकडे. या टोकाकडे काय केलं त्यांनी? पुश केलं. ठीक आहे ना? आणि झालं आणि याच्यानंतरही आता डेव्हलपमेंट डिव्हिजन थांबणार आहे का? नाही. तर कंटिन्युअसली डिव्हिजन होत राहणार आणि अशा पद्धतीनं भरपूर सारे काय झाले? न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर त्याच्या अवतीभोवती काय दिसेल आपल्याला? तर सेल वॉल फॉर्मेशन झालेले दिसेल. ठीक आहे ना? नंतर सेल्युलर 2 नंबरचं पाहिलं सेल्युलर. याच्यामध्ये काय होतं? पहिली स्टेप आपण पाहिली होती तीच आहे. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, की आपला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय झालं? त्याचं मायटोटिक डिव्हिजन झालं आणि इक्वली सेल डिव्हिजन झालं. 1 न्यूक्लियस होता त्याच्यात 2 न्यूक्लियस फॉर्म झाले. पण दोन्ही न्यूक्लियसला काय केलं आपण? सारख्या सेलमध्ये काय केलं? डिव्हिजन केलं त्यांचं. त्याच्यानंतर कसं? सुरुवातीला ट्रान्सव्हर्स, नंतर व्हर्टिकली, नंतर ऑब्लिक अशा पद्धतीने काय केलं? त्यांचं डिव्हिजन केलं आपण कसं? मायटोटिकली डिव्हिजन केलेलं आहे. सुरुवातीला काय केलं? ट्रान्सव्हर्स आडव्या पद्धतीनं डिव्हिजन केलं. नंतर आडवं झालं. नंतर काय केलं? त्यांना व्हर्टिकली डिव्हाईड केलं आपण. व्हर्टिकली डिव्हाईड झाल्यानंतर समोर चालून काय होतं? त्यांचं तिरप्या पद्धतीने सुद्धा त्यांचं काय केलं जातं? कंपार्टमेंटनुसार त्यांचं डिव्हिजन केलं जातं. ठीक आहे? आणि शेवटच्या पद्धतीमध्ये भरपूर सारे न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर काय होतं? त्यांच्या अवतीभोवती काय केलं जातं? एक सेल वॉल फॉर्म केली जाते. ठीक आहे? नंतर एक शेवटचं कोणतं आहे? हेलोबियल. हेलोबियल काय? एक इंटरमिजिएट टाइप ऑफ काय एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं? आपला जो एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅकमध्ये असतो पी-एन सेंटरमध्ये. याचं काय झालं? डिव्हिजन झालं. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. पण इथं सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन झालंय. मग सायटोप्लाझम डिव्हिजन इथं पण झालं होतं ना. पण इथं कसं झालं? इक्वल डिव्हिजन झालं होतं. इथं कसं झालंय? अनइक्वल डिव्हिजन झालंय. एक सेल छोटी, एक सेल मोठी झाली. ठीक आहे ना? नंतर झालं. आता ही जी डिव्हिजन झालेली सेल आहे, ह्या सेल 2च राहतात. पण या 2 सेलमध्ये असलेल्या न्यूक्लियस कंटिन्युअसली यांचं काय होतं? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होतं या 2 सेलमध्ये. याच्यामध्ये सुद्धा छोटे-छोटे भरपूर सारे सेल फॉर्म होतात. न्यूक्लियस त्याच्या अवतीभोवती सेल वॉल सुद्धा फॉर्म होते आणि इथे सुद्धा काय होतं? न्यूक्लियस फॉर्म होतात आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय होतात? सेल वॉल फॉर्म केले जातात. अशा पद्धतीने शेवटी काय होतात? भरपूर सारे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती सेल वॉल फॉर्म केली जाते आणि शेवटी आपल्याला एंडोस्पर्मचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला